काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन शहरातील महत्त्वाचा विषय उजेडात आणला। महापालिकेने त्याचा पाठपुरावा न केल्यास आंदोलन उभे करण्याचा इशारा त्यांनी दिला। शहराच्या बाजारपेठेतील मुख्य चौकात लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवला आहे। सदर पुतळा हा टिळकांचा संघर्ष आणि त्यांचे कार्य तमाम जनतेला स्मरणात राहावे याकरताच बसवला आहे। परंतु सद्यस्थितीत या पुतळ्याची दुर्दशा झाली असून पुतळ्याभोवतीचा परिसर सुद्धा खराब झालेला आहे। आपणास माहित असेलच की सदर पुतळा उभा करण्यासाठी जो संघर्ष झाला होता त्या संघर्षाची साक्ष देणारी कोनशिला तिथे लावण्यात आली होती, परंतु नंतर सुशोभीकरण करत असताना ती जुनी कोनशिला गायब करण्यात आली आणि त्या जागी नवीन कोनशिला बसवण्यात आली आहे। तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानाची अवस्था अतिशय बिकट असून सदर उद्यानाची जबाबदारीपूर्वक सुशोभीकरण करण्यात यावे अशी विनंती या निवेदनाद्वारे आम्ही आपणास विनंती करत आहोत की तात्काळ जुनी कोनशिला शोधण्याचे आदेश कर्मचारी वर्गास देऊन सदर कोनशिला नव्याने सुशोभीकरण करून त्या जागी पुन्हा बसवावी याची तात्काळ दखल घेऊन यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा लोकशाही पद्धतीने जुनी कोनशिला पुन्हा बसवेपर्यंत आम्ही महापालिका आणि जबाबदार कर्मचाऱ्यांच्या विरोधात आंदोलन उभे करू असा इशारा त्यांनी दिला आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।